म्हणजे रेमंड हे नाव तुम्हाला माहिती असेल. कितीतरी जणांनी रेमंडचा सूट लग्नात किंवा मोठ्या फंक्शनला घातलंही असेल. रेमंड हे नावच ऐकलं की आपल्याला एकदम रिच फील येतो. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण हा मोठा ब्रँड आपला भारतीयच होता. आणि हा ब्रँड मोठा केला होता विजयपत सिंघानिया या माणसाने. एकेकाळी त्यांनी कंपनी एवढी मोठी केली होती की त्यांचा हिस्सा जवळपास 1,000 कोटी रुपये एवढा होता. पण नंतर काळाची चक्र अशी फिरली की अब्जाधीश असणाऱ्या विजयपत यांना स्वतःच्याच घरातून बाहेर काढण्यात आलं. आणि अखेर 28 मार्च रोजी त्यांचं चक्क भाड्याच्या घरात निधन झालं. आणि या सगळ्याचं कारण ठरलं त्यांचं आपल्याच मुलावरचं आंधळं प्रेम. विजयपत सिंघानिया यांची कहाणी ही फक्त त्यांच्या यशाची नाही, तर ती प्रत्येक आईबापासाठी एक इशाराही आहे. नेमकं काय झालं होतं, सगळी कहाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. म्हणजे रेमंड कंपनी मोठा ब्रँड होण्यापूर्वी ती ठाण्याजवळची एक छोटीशी कापड गिरणी होती, रेमंड वुलन मिल. 1944 मध्ये विजयपत यांचे वडील लाला कैलाशपत यांनी ही फॅक्टरी विकत घेतली. पण खरी जादू झाली ती 1980 साली, जेव्हा हार्वर्डमध्ये शिकून आलेल्या विजयपत यांनी रेमंडची सूत्र हातात घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनी कॉटन सोबतच पॉलिस्टर यार्न, इंडिगो डेनिम, कोल्ड रोल्ड स्टील आणि चार्टर एअर सर्व्हिसेस अशा नव्या क्षेत्रांमध्ये शिरली. एका लोकरी कापडाच्या गिरणीपासून सुरुवात करून विजयपत यांनी महाकाय औद्योगिक साम्राज्य उभं केलं होतं. पर बाकी क्षेत्रांमध्ये लक्ष दिलं म्हणून रेमंडचा मूळ कापड बिझनेस मागं पडला असंही नव्हतं. उलट त्यांच्या काळात रेमंड हा एक मोठा आणि विश्वासू ब्रँड म्हणून तयार झाला होता. रेमंड म्हणजे दी कम्प्लीट मॅन ही टॅगलाईनही त्यांच्याच काळात जन्मली आणि ती घराघरात पोहोचली. अजूनही रेमंड म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर कडक सुटाबुटातली एक व्यक्ती येते, दी कम्प्लीट मॅन. त्यांच्या काळात देशभरात 4,000 पेक्षा जास्त ब्रँडेड आउटलेट्स, 600 पेक्षा जास्त एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आणि 150 पेक्षा जास्त शहरांमध्ये 30,000पेक्षा जास्त रिटेलर्स, एवढं मोठं साम्राज्य पसरलेलं होतं. अगदी शून्यातून नाही, पण एका छोट्या गिरणीतून एवढं मोठं साम्राज्य उभं करणं देखील खायचं काम नाही. विजयपत यांची ओळख फक्त एक उद्योगपती एवढीच नव्हती, त्यांना वेगवेगळ्या अचाट गोष्टी करायला आवडायच्या. 1988 साली त्यांनी एका मायक्रोलाइट विमानाने लंडन ते दिल्ली असं अंतर एकट्याने पार करून नवा विक्रम प्रस्थापित केला होता. तर 2005 मध्ये त्यांनी हॉट एअर बलून मध्ये 69,000 फूट उंची गाठून एक जागतिक विक्रम केला. तेव्हा त्यांचं वय होतं 67 वर्षे. सिंघानिया यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. हवाई उड्डाणातील त्यांची आवड आणि कामगिरी पाहून भारतीय हवाई दलाने त्यांना मानद एअर कमोडोर ही पदवी दिली होती. यासोबतच त्यांना कितीतरी साहस पुरस्कारही मिळाले होते. आणि मग 2015 साली त्यांनी एक मोठा निर्णय घेतला, ज्यानं त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. विजयपत यांना एक मोठा मुलगा होता, माधुपती. त्यानं खूप आधी या कुटुंबाशी आपले संबंध तोडून टाकले होते आणि तो सिंगापूरला निघून गेला होता. 2015 साली माधुपतीच्या मुलांनी मुंबई हायकोर्टात एक दावा दाखल केला, त्यांचा रेमंड कंपनीतील वाटा त्यांना परत मिळावा यासाठी. हा दावा दाखल झाल्यानंतर 5 दिवसांमध्ये विजयपत यांनी त्यांचा संपूर्ण वाटा त्यांच्या लहान मुलाच्या म्हणजेच गौतम सिंघानियाच्या नावावर केला. रेमंड कंपनीत विजयपत यांचा वाटा 37% होता, ज्याची तेव्हाची किंमत जवळपास 1,000 कोटी रुपये इतकी होती. त्यांना वाटलं होतं की मोठ्या मुलासारखं बारक्याने आपल्याशी संबंध तोडलेले नाहीत, तो ही कंपनी आपलं साम्राज्य सुरक्षित ठेवेल. पण झालं उलटच. आपला हिस्सा मुलाला देताना त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की मुंबईच्या मलबार हिलवरील प्रतिष्ठित जेके हाऊस मधील एक ड्युप्लेक्स फ्लॅट त्यांना मिळणार. पण ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आणि त्यानंतर तिथल्या फ्लॅटची किंमत थेट आभाळाला भेटली. आधी 9,000 रुपये स्क्वेअर फूट असलेला रेट 1,00,000च्या घरात गेला. आणि मग गौतमने ते घरही वडिलांना, जे खरं तर त्यांचंच होतं, ते त्यांना देण्यास नकार दिला. विजयपत यांना आपलंच घर सोडून भाड्याच्या घरात जावं लागलं. अशा प्रकारे त्यांची कंपनीही गेली आणि घरही गेलं. विजयपत यांनी या घरासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली, पण यावर कोर्टाने म्हटलं की बाप आणि मुलामधला वाद कोर्टात यायला नको, हा प्रश्न सामोपचाराने सोडवावा. पण तसं झालंच नाही. गौतमने केवळ त्यांना घरातूनच नाही हकललं, तर ऑफिसमध्ये गैरवर्तन केल्याच्या, चुकीची भाषा वापरल्याचा आरोप लावून त्यांना चेअरमन एमिरेट्स या पदावरूनही हटवलं. शिवाय त्यांनी जेव्हा आपली आत्मकथा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ती प्रकाशित होण्यापासून रोखण्यासाठी गौतमने कोर्टात अर्ज केला होता. 2020 मध्ये एका मुलाखतीत बोलताना विजयपत म्हणाले होते की आपल्या मुलाला सगळं देऊन मी चूक केली. त्याने काही भाग मला देण्याचं मान्य केलेलं होतं, पण तो आपल्या शब्दावरून मागे फिरला. आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. चुकून थोडे पैसे हाताशी आहेत, त्यावर जगतोय, नाहीतर रस्त्यावर आलो असतो. मला रस्त्यावर आलेलं पाहून त्याला आनंद झाला असता, असंही ते म्हणाले. एका 87 वर्षाच्या बापाचे हे शब्द आहेत. पुढे 2024 मध्ये गौतम आणि विजयपत यांचा एक फोटो व्हायरल झाला होता.
गौतमनेच वडिलांसोबत हा फोटो पोस्ट केला होता आणि त्याला कॅप्शन दिलं होतं, बाबा घरी आले, आशीर्वाद घेतले. हे बघून लोकांना वाटलं की चला बाप लेकात सगळं ठीक झालं, पण ते तसं नव्हतं. विजयपत यांनी लगेच एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात त्यांनी सांगितलं की मुलाने त्यांना फक्त 5 मिनिटं येऊन कॉफी घेऊन जा एवढंच म्हणून बोलावलेलं होतं आणि गेल्यावर सोबत फोटो काढला होता, फक्त मीडियामध्ये चांगली रेप्युटेशन व्हावी म्हणून. विजयपत यांनी नंतर जाहीरपणे सांगितलं की प्रॉपर्टीचं हस्तांतरण देखील पूर्णपणे त्यांच्या मर्जीने नव्हतं झालं, तर इमोशनल ब्लॅकमेलच्या दबावाखाली झालं होतं. त्यांनी जगातील प्रत्येक आईबापाला एक इशारा दिला की मुलांना सगळं देण्याआधी 10 वेळा विचार करा. माझी चूक विसरू नका. एकेकाळी जमिनीवर राज्य करणारे आणि आकाशाला गवसणी घालणारे विजयपत सिंघानिया हे स्वतःच्या मुलांचं मन मात्र जिंकू शकले नाहीत. 28 मार्च 2026 ला वयाच्या 87व्या वर्षी त्यांचं भाड्याच्या घरात निधन झालं. जगाला कम्प्लीट मॅन कसा असतो दाखवणाऱ्या सिंघानिया यांचा असा दुर्दैवी इनकम्प्लीट शेवट झाला. आणि एवढं सगळं झाल्यावर त्यांच्या मुलांनी ट्विटरवर लिहिलं, RIP, ओम शांती. विजयपत यांची कहाणी फक्त एका उद्योगपतीची नाही, तर ती प्रत्येक आईबापाला एक इशारा आहे की आपल्या मुलांवर आंधळा विश्वास ठेवण्याआधी स्वतःचं भवितव्य सुरक्षित करा. कारण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला तर जग जिंकलेला माणूस स्वतःचं घरही हरू शकतो. बाकी या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.